नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. सरळ सेवा भरती 2026 बाबत काल एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याचे फॉर्मसुद्धा आजपासून भरायला सुरुवात झालेली आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. बरेच विद्यार्थी म्हणत होते की सरळ सेवा भरती आता एम-पी-एस-सीकडे जाणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की भरती जरी एम-पी-एस-सीकडे जात असली तरी अजून त्याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय आलेला नाही किंवा आयोगाने सुद्धा कुठलीही नोटीस जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्या ज्या काही जाहिराती येत आहेत, मग त्या आय-बी-पी-एस आणि टी-सी-एस मार्फतच कंडक्ट होताना दिसतात. आता ही जाहिरात आलेली आहे आणि ही भरती सुद्धा आय-बी-पी-एस मार्फतच कंडक्ट होताना आपल्याला दिसते. चला तर मग संपूर्ण माहिती, पदं कोणती आहे, पात्रता काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, जागा किती आहेत, डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयोगी असणारं पुस्तक महाराष्ट्रात आता सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावकर सरांचं हे बुक आहे. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता. यामध्ये 2018 पासून ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. त्यावरून तुम्ही पी-वाय-क्यू ॲनालिसिस करू शकता. जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर जे काही नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्यावर सुद्धा कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 16/2/2026 म्हणजे कालच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. जाहिरात कुठची आहे? तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरतीच्या अंतर्गत या ठिकाणी जाहिरात काढण्यात आलेली आहे आणि 16/2/2026 म्हणजे कालच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. इथे गट क मधील ह्या जागा आहेत. पोस्ट जर आपण पाहिल्या तर गट क मधल्या ह्या पोस्ट आहेत. यामध्ये 7वे वेतन आयोगानुसार पेमेंट सुद्धा दिलेलं आहे. काही काही जे पोस्ट आहेत त्यांचा पगार S14 पर्यंत सुद्धा आपल्याला दिसतो. यामध्ये जागा जर पाहिल्या, पोस्ट पाहूया आधी, नंतर जागा पाहूया. सेवा संवर्ग आहे, अभियांत्रिकी सेवा गट क. गट क आहे, गट ड आहे, ते माहिती त्यांनी पहिल्या कॉलममध्ये दिली. दुसरा कॉलम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामध्ये पोस्टचं नाव आहे आपल्या. तर पहिलं पद आहे ते म्हणजे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. यामध्ये जे पे स्केल आहे तुमचं ते S14 आहे. जागा जर पाहिल्या तर एकूण आहेत 32. 32 जागा टोटल आहेत, पण कॅटेगरी वाईज त्यांचं डिव्हायडेशन सुद्धा आहे. म्हणून फॉर्म भरण्यापूर्वी आवर्जून तुम्ही सविस्तर जाहिरात वाचावी. त्यामधील तुमची कॅटेगरी चेक करा. तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहे ते चेक करा आणि त्यानंतरच फॉर्म भरा. एकूण जागा जरी 32 दिसत असल्या तरी सर्वांसाठी 32 जागा आहे का नाही? त्यामध्ये मग ओपन झालं, ओबीसी झालं, एस-सी, एस-टी, फिमेल, ऑर्फन, हँडिकॅप असं डिव्हायडेशन होऊन जागा ह्या खूप खूप कमी होत असतात. म्हणून एकदा संपूर्ण जागा पहा, एकदा तक्ता पहा आणि त्यानंतरच फॉर्म भरा. इथे आता पहा, सुरुवातीला पहिलं पद आपण पाहिलं तर कनिष्ठ अभियंता आहे, 32 जागा. त्यानंतर उप अग्निशमन केंद्र अधिकारी आहे, 4 जागा. सहाय्यक सुरक्षा अधिकारी आहेत, 1 जागा. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी आहे, 24 जागा. स्वच्छता निरीक्षक 12 जागा आहेत. नंतर जर पुढे आपण पाहिलं तर पशुधन पर्यवेक्षक आहे, 7 जागा. चालक, यंत्रचालक 15 जागा आहेत. उद्यान सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक ज्याला आपण असं म्हणत असतो 6 जागा आहेत. नंतर अनुरेखक आहे, ट्रेसर 9 जागा. अग्निशामक आहे 100 जागा. रोखपाल आहेत 12 जागा. तर अशा एकूण जागा यामध्ये त्यांनी सांगितल्या आहे. महत्त्वाच्या तारखा काय? तर 17/2/2026 ते 18 मार्चपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आजपासून फॉर्मला सुरुवात झाली. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि 18 तारखेच्या आत भरायचा आहे. लक्षात ठेवा, फॉर्म सुरू झाले. आजपासून सुरुवात आहे. आजही तुम्ही भरू शकता आणि 18 तारखेच्या अगोदर तुम्हाला तो भरून टाकायचा आहे. नंतर जर पाहिलं प्रवेशपत्र परीक्षेचं, कारण की यासाठी एक्झाम होत असते. तर जे एक्झामचं हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन अर्ज भरताना कुठलीही अडचण आली किंवा समस्या उद्भवली तर हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे. यावर तुम्ही कॉल करू शकता. आय-बी-पी-एसचे नंबर आहेत. यावर कॉल करून तुम्ही मदत मिळवू शकता जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण गेली तर. खाली जर आपण आलो तर फी जी आहे ओपनसाठी ₹1000 आहे. अनाथ किंवा मागास प्रवर्ग म्हणजे कोणतीही कॅटेगरी तुमची असो तर तुम्हाला ₹900 फी भरावी लागेल. ओबीसी असो, त्यानंतर एस-सी असो, एस-टी असो, ₹900 फी आहे आणि जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तर ₹1000 फी या ठिकाणी परीक्षेची लागणार आहे. परीक्षेचं शुल्क परत वगैरे केलं जाणार नाही. माजी सैनिकांना शुल्क लागू नाही अशी माहिती इथे खाली त्यांनी दिली. ती तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म कुठे भरता येणार आहे? तर याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती ही जी काही वेबसाईट आहे यावर तुम्हाला मिळून जाईल. ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्रामला सुद्धा पी-डी-एफ टाकली. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण पी-डी-एफ वाचून घेऊ शकता. आता हे पद आहेत आणि जागा किती आहे त्याची माहिती. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. ज्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या. पहिले आहे पद कनिष्ठ अभियंता स्थापत्य. त्यानंतर आहे जागा. इथे कॉलम आहे जागेचा, की सर्वसाधारणसाठी किती, कॅटेगरी वाईज किती जागा आहेत, असं एकूण जागेचं डिव्हायडेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ते तुम्ही एकदा फॉर्म भरण्याच्या पूर्वी पाहून घेऊ शकता. पात्रता जर आपण पाहिली तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिलची अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. अशी पात्रता या ठिकाणी हे जे पद आहे, कोणतं पद? कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाचे आहे. नंतर जर आपण पुढचं पद पाहिलं तर उप अग्निशमन केंद्र अधिकारी यासाठी टोटल जागा आहेत 10. 10 जागा नाही आहेत, 4च जागा आहेत फक्त आणि
पात्रता जर तुम्ही पाहिली तर पात्रता यासाठी भरपूर सारी आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. त्यानंतर 1 वर्ष कालावधीचा जो काही अग्निप्रबंधकचा डिप्लोमा आहे, तो या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे, पाठ्यक्रम मागितलेला आहे. नंतर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3 वर्षाचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे. तर अशा पद्धतीचा अनुभव या पदासाठी आपल्याला दिसतो. शारीरिक पात्रतासुद्धा यामध्ये आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान ते सुद्धा आवश्यक आहे. वयोमर्यादा ही 40 पेक्षा जास्त असू नये अशी अटसुद्धा यामध्ये घालण्यात आलेली आहे. तर हे पद तुम्ही लक्षात ठेवा. पात्रता पाहूनच फॉर्म भरा. नंतर तर पाहिलं आपण सहाय्यक सुरक्षा अधिकारी गट क हे पद आहे. यामध्ये जागा आहे एकच. याची पात्रता जर तुम्ही पाहिली तर इथे सुद्धा पदवी आहे. त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव आहे. नंतर जर पाहिलं तर 157 सेंटीमीटर महिलांसाठी हाईट आहे. पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर आहे. म्हणजे शारीरिक पात्रता सुद्धा आहे. त्यामध्ये अनुभव सुद्धा आहे. विद्यापीठाची डिग्री सुद्धा आहे. इत्यादी गोष्टी या पोस्टसाठी लागतात. त्यानंतर पुढचं पद जर पाहिलं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक असं या पदाचं नाव आहे. टोटल जागा आहे 24 आणि यासाठी पात्रता आहे सिव्हिलची. सिव्हिलची डिग्री तुमच्याकडे पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. नंतर पहा स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा गरजेचे आहे. टोटल जागा आहेत 12. पुढचं पद जर आपण पाहिलं तर पशुधन पर्यवेक्षक नावाचं पद आहे. यामध्ये पात्रता जर पाहिली तर एच-एस-सी तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका त्यांनी मागितलेली आहे, म्हणजे डिप्लोमा मागितलेला आहे. 2 वर्षाचा अनुभव सुद्धा मागितलेला आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान हे वाक्य तर आपल्याला आता जवळपास पोस्टमध्ये कॉमन दिसतं. नंतर पाहिलं चालक, यंत्रचालक तर यामध्ये एकूण जागा आहेत 15. इथे सुद्धा त्यांनी विविध ॲडव्हान्स जे कोर्सेस आहेत ते सुद्धा मागितलेले दिसतात. स्क्रीनशॉट तुम्ही याचा काढून घेऊ शकता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर. नंतर पहा पुढचं पद आहे ते म्हणजे उद्यान सहाय्यक. उद्यान सहाय्यकसाठी 6 जागा आहेत आणि याची पात्रता सुद्धा शासकीय, निमशासकीय 3 वर्षाचा अनुभव आहे, डिग्री आहे. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आहे. पुढचं पद जे आहे ते अनुरेखकचं आहे. अनुरेखकसाठी 9 जागा आहेत टोटल आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर एस-एस-सी उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखकचा अभ्यासक्रम पूर्ण केलाच पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. नंतर तर पाहिलं पुढचं पद तर ते अग्निशामक नावाचं पद आहे. 100 एकूण जागा आहेत. यामध्ये तुम्ही एस-एस-सी उत्तीर्ण आवश्यक आहे. नंतर पाठ्यक्रम तो आपला पूर्ण असावा 6 महिन्याचा. 12 दिवस माजी सैनिक जे आहेत त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 12 ते 30 दिवसाच्या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांची नियुक्ती देण्यास पात्र त्यांना ठरू शकतात. म्हणजे जे माजी सैनिक आहेत त्यांना थोडी शिथिलता यामध्ये देण्यात आली. पण जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत त्यांना तो कोर्स करणं गरजेचं राहील. नंतर पहा पुढचं पद लोकपालचं आहे. लोकपालच्या 12 जागा आहेत. यामध्ये सुद्धा 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग मागितलेली आहे तुम्हाला. मराठी 30 शब्द प्रति मिनिट आहे. इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आहे. वाणिज्य शाखेची म्हणजे कॉमर्सची डिग्री तुम्हाला आवश्यक राहील. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यासंदर्भात काही सूचना त्यांनी दिल्या. सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे की तुमचा मोबाईल नंबर आणि जो काही ईमेल आयडी आहे तो तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. त्यावरच पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. जे काही मेसेजेस राहतील, हॉल तिकीटची सूचना राहील किंवा तुमचा जो फॉर्म राहील, तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर राहील तो तुम्हाला त्या कॉलवर आणि त्या ईमेलवर प्राप्त होईल. त्यामुळे तो तुम्ही व्यवस्थित टाका असं त्यांनी यामध्ये सांगितलं. नंतर पुढे आणखी काही माहिती आहे. जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर अवश्य तुम्ही ही माहिती वाचून घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं आहे यामध्ये जागा, त्यानंतर आहे महत्त्वाची तारीख, त्यानंतर आहे महत्त्वाची पात्रता आणि वय जर आपण पाहिलं तर कमीत कमी 18 तुमचं वय पाहिजे. जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता आणि जर कॅटेगरीमधून येत असाल तर 5 वर्षाची सूट यामध्ये तुम्हाला आहे. म्हणजे 43 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर अशा पद्धतीची वयोमर्यादा आहे. शैक्षणिक पात्रता पहा, तुमचं वय बसतं का ते पहा. त्यानंतर तुमच्याकडे त्या डिग्रीज आहेत का, अनुभव आहे का ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तुमच्या कॅटेगरीसाठी जागा किती आहे ते पहा आणि 18 मार्चच्या पूर्वी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. सविस्तर पीडीएफ आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन पीडीएफ डाउनलोड करून फॉर्म भरण्याच्या आधी एकदा तुम्ही वाचून घ्या. म्हणजे सर्व डाऊट तुमच्या मनातील क्लिअर होऊन जातील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात आलेली आहे. जवळपास काही पदं यामध्ये आहेत, पण मोस्ट ऑफ द पदं जे आहेत ते एक्सपिरियन्स आणि जे काही स्पेशलायझेशन डिग्री असतात किंवा डिप्लोमा असतात त्यावर आधारित आपल्याला दिसतं. यामध्ये महत्त्वाचं पद नाही ते म्हणजे लिपिकचं. मे बी लिपिकची जाहिरात ही स्पेशल वेगळी येण्याची शक्यता आहे. म्हणून त्याची जाहिरात जर आली तर त्याची माहिती सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होईल. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन जाहिरातीसोबत. नमस्कार.